नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर व्हिडिओ लेक्चर series and also welcome to our YouTube channel. Today we are going to learn a story for the student of BA first year and for same second. Today's lesson is from English compulsory. It is chapter number 3rd and the title of this lesson is A Simple Philosophy. In Marathi, एक साधे तत्वज्ञान and our writer is Sithal. The writer Sithal, the chief of the Native American. तर हा शीतल जो आहे हा अमेरिकेमधला आहे आणि त्या अमेरिकेमध्ये सुकुमिश नावाची एक जमात आहे, त्याचा हा प्रमुख आहे. रायटर शीतल इज द चीफ ऑफ द नेटिव्ह अमेरिकन सुकुमिश ट्राइब ऑफ द स्टेट ऑफ वॉशिंग्टन. तर हा जो शीतल आहे वॉशिंग्टन राज्यातील मूळ अमेरिकन सुकुमिश जमातीचा प्रमुख आहे. तर या स्टोरीमध्ये काही मुख्य पॉइंट्स आहेत, मेन पॉइंट्स. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट्स येतो या स्टोरीमध्ये, ते म्हणजे रेड मॅन. हे जे रेड मॅन आहे किंवा त्यांना नेटिव्ह इंडियन असंही म्हटलं जातं. नेटिव्ह म्हणजे मूळचे अमेरिकेचे रहिवासी. त्यांची जी जमात आहे ती आहे सुकुमिश ट्राइब आहे, हे आदिवासी आहेत ऑफ द स्टेट ऑफ वॉशिंग्टन म्हणजे अमेरिकेमधले. तर अमेरिकेमध्येही सुरुवातीला आदिवासीच राहायचे आणि संपूर्ण जे जग आहे तिथले मूळ रहिवासी म्हणजे हे ट्राइब आदिवासी लोक अमेरिकेमध्येही आदिवासी होते. त्यांचं नाव आहे सुकुमिश ट्राइब आणि त्यांना जनरली म्हटलं जातं रेड मेन. दुसरा महत्वाचा पॉइंट येतो शीतल द चीफ ऑफ द नेटिव्ह अमेरिकन सुकुमिश ट्राइब ऑफ द स्टेट ऑफ वॉशिंग्टन. हे जे जमात आहे, हे जे आदिवासी समाज आहे सुकुमिश, त्याचा प्रमुख आणि त्या प्रमुखाला म्हणतात शीतल. आणि या शीतलनं हा लेसन लिहिलेला आहे. तिसरा जो महत्वाचा पॉइंट आहे तो आहे द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका फ्रँकलिन पियर्स, म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा अध्यक्ष ज्यांचं नाव आहे फ्रँकलिन पियर्स. हा एक पॉइंट येतो या लेसन मध्ये. त्यानंतर चौथा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे व्हाईट मेन. अमेरिकेचे जे नागरिक आहेत गोरे लोक, त्यांना व्हाईट मेन असं म्हटलं जातं, गोरे लोक. रेड मेन म्हणजे तिथले मूळचे रहिवासी आदिवासी आणि व्हाईट मॅन म्हणजे ते आता जिथं त्या ठिकाणी राहतात जे पुढारलेले लोक आहेत ते. आता हे जे व्हाईट मेन आहेत अर्बन पॉप्युलेशन आहे, शहरात राहणारे लोक, पुढारलेले लोक, सुधारलेले लोक, वॉन्टेड टू बाय लँड फ्रॉम द रेड मेन. तर त्यांना रेड मॅन म्हणजे आदिवासींची जमीन विकत घ्यायची आहे. पहा, या दुनियामध्ये जी जी काही जमीन आहे ते मुळात आदिवासींच्या मालकीची आहे. द लँड ऑन द अर्थ इज द प्रॉपर्टी ऑफ ट्राइब्स. मग ते इंडिया असो की कोणताही देश असो, या जमिनीचे खरे मालक आदिवासी आहेत. आणि आता ज्यांच्याकडे जमिनी आहेत ते त्यांनी आदिवासींकडून घेतलेले आहेत. एक तर जोर जबरदस्तीने विकत घेतलेले आहे किंवा कायदेशीर मार्ग कायदे निर्माण करून त्यांनी ते विकत घेतलेल्या आहेत. पण मुळात मेन ही जी प्रॉपर्टी आहे ती कोणाची आहे? आदिवासींची आहे. आणि अमेरिकेमधली जी जमीन आहे ती पण त्या रेड इंडियनची म्हणजे आदिवासींची आहे. ती विकत घ्यायची आहे तिथल्या व्हाईट मॅनला, म्हणजे आता जे पुढारलेले लोक आहेत त्यांना. त्यानंतरचा एक पॉइंट येतो, इट इज अ स्ट्रगल फॉर लँड बिटवीन रेड मॅन अँड व्हाईट मॅन. आणि मग इथे एक संघर्ष सुरू होतो. आदिवासी रेड मॅन आणि तिथले पुढारलेले लोक व्हाईट मॅन यांच्यामध्ये एक संघर्ष सुरू होतो जमिनीसाठी. त्यानंतरचा पॉइंट येतो द प्रेसिडेंट पास अ लॉ फॉर इट. आता अमेरिकेचे प्रेसिडेंट कोण असणार? व्हाईट मॅनच असणार.
आणि म्हणून व्हाईट मॅन साठी हे प्रेसिडेंट एक लॉ पास करतात ज्या आधारे ही जमीन त्यांना मिळेल. त्यानंतरचा पॉइंट येतो द रेड मॅन अपोज गिव्हिंग देअर लँड. आता हे जे रेड मॅन आहे आदिवासी आहे ते साहजिकच या कायद्याला विरोध करतात. आपली जमीन विकण्याला किंवा हस्तांतरित करण्याला त्यांचा नकार असतो. त्यानंतरचा पॉइंट येतो व्हाईट मॅन वुड कॅप्चर द लँड विथ द हेल्प ऑफ गन्स. आणि मग कायदेशीर हे लोक जर जमिनी विकत नसतील तर त्यांना धमकावून बंदुकीचा धाक दाखवून हे व्हाईट मॅन त्यांची जमीन घेतात. संपूर्ण जगभर असंच चालतं आणि आताही तेच चालू आहे. वेगवेगळ्या मार्गाने गरिबांच्या जमिनी आदिवासींच्या जमिनी घेतल्या जातात. पुन्हा एकदा मुळात या सगळ्या जमिनीचा मालक आदिवासीच असतो. त्यानंतरचा पॉइंट येतो शीतल न्यू इट. आता हा जो या रेडमॅनचा सुकोमी जमातीचा जो प्रमुख आहे शीतल हे सगळं जाणतो, तो त्याला हे सगळं समजतं. हेन्स ही इज रेडी टू गिव्ह द लँड. आणि त्याला माहित आहे आपल्या लोकांनी जमिनी दिल्या नाही तर कदाचित त्यांना बंदुकीनं मारून टाकलं जाईल, तरी जमिनी घेतल्या जाईल आणि असं होऊ नये म्हणून तो जो शीतल आहे तो ऍग्री करतो जमिनी द्यायला. He mentions some environmental problems in it and requests that men use the land with respect. आता शीतल थोडासा शहाणा माणूस आहे, त्याला माहित आहे की जमीन तर आपल्याला द्यावेच लागणार, जमिनी तो देण्यासाठी तयारही होतो, पण काही गोष्टी तो बोलतो एन्व्हायरमेंट पर्यावरणाच्या बाबतीत आणि ह्या जमिनी या व्हाईट मॅननी कशा प्रकारे हाताळाव्यात याबाबत तो काही विचार आपले मांडतो. त्याचे विचार म्हणजे सिंपल फिलॉसॉफी म्हणजेच हा लेसन. त्यानंतर आपण पाहणार आहोत द चॅप्टर, म्हणजे हा जो धडा आहे ही जी स्टोरी आहे त्यावर आपण थोडंसं आता भाष्य करू. द चॅप्टर इज अ लेटर. मुळातच हा लेसन एक पत्र आहे that expresses the simple philosophy of chief शीतल्स पीपल. म्हणजे हा जो माणूस आहे या ट्राईब आदिवासींचा प्रमुख शीतल तो एक पत्र लिहितो आणि ते पत्रच या लेसन मध्ये दिलेलं आहे. इट इज अ लेटर दॅट इज रिटन बाय द शीतल. आणि शीतल कोण आहे? चीफ ऑफ द ट्राईब इन द अमेरिका. ते ट्राईब कोण? रेडमॅन किंवा त्यांना सिकोविस ट्राईब असंही म्हटलं जातं. इट इज अ स्ट्रगल टू सेव्ह द लँड ऑफ द नेटिव्ह. It is a struggle between the white man, the government, and the poor native people of America. It shows horrible aspects of the exploitation of nature and of the poor. आता ही स्टोरी कशी आहे की हा शीतल एक पत्र लिहितो प्रेसिडेंटला या जमिनीच्या बाबतीत आणि हे जे गोरे लोक आहेत अमेरिकेच्या आत्ताचे ते जबरदस्तीने त्यांच्याकडून जमिनी घेतो आदिवासींकडून. आणि यामध्ये काय होतं की एक संघर्ष सुरू होतो, स्ट्रगल बिटवीन द रेडमॅन म्हणजे ते ट्राईब आदिवासी अँड द गव्हर्नमेंट ऑफ अमेरिका अँड द व्हाईट पीपल ऑफ द अमेरिका यांच्यामध्ये एक संघर्ष त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि या संघर्षामध्ये एक हॉरेबल आस्पेक्ट, एक भयंकर चित्र, एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण केलं जातं, जबरदस्ती केली जाते त्या आदिवासींवर ते जमीन घेण्यासाठी. आणि यामध्ये त्या आदिवासींचंही नुकसान होतो आणि नेचर निसर्गाचंही नुकसान होतो. तसं हे निसर्ग म्हणजेच आदिवासी, निसर्ग म्हणजेच पुअर आणि पुढारलेले लोक जेव्हा त्याच्यावर आक्रमण करतात तेव्हा साहजिकच एन्व्हायरमेंट, नेचर आणि पुअर सगळ्यांचाच नाश होतो. असं हे साधं सोपं तत्वज्ञान एका लेटरमध्ये मांडलेलं आहे शीतलनं आणि तोच लेसन आपल्याला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रेसिडेंट ऑफ USA अँड हिज प्रपोजल. आता अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट असतो म्हणजे तिथला राष्ट्रपती, तो व्हाईट हाऊसमध्ये राहतो आणि तो एक प्रपोजल ठेवतो, एक प्रस्ताव ठेवतो. त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडासा विचार करणार आहोत. द ग्रेट चीफ ऑफ वॉशिंग्टन, द प्रेसिडेंट ऑफ USA, आणि हा जो प्रेसिडेंट आहे USAचा प्रपोज टू बाय द नेटिव्ह अमेरिकन लँड. त्याला त्या लोकांची जमीन विकत घ्यायची आहे रेडमॅनची. The native will consider the offer and they know that if they don't cooperate they will be forced to surrender by the white men with guns. Thus the author gives his word to cooperate with the president's order. आता हा प्रेसिडेंट एक प्रपोजल आणतो, तिथल्या सरकारचा एक कायदा तयार केला जातो. हा जो द ग्रेट चीफ ऑफ वॉशिंग्टन म्हणजे तिथला प्रेसिडेंट हा एक कायदा पास करतो. कशासाठी? ते जे नेटिव्ह अमेरिकन आहे आदिवासी त्यांच्या जमिनी घेण्यासाठी. द नेटिव्ह विल कन्सिडर द ऑफर. दे नो दॅट
इफ दे डोंट कोऑपरेट, आणि त्यांना हे समजते आदिवासींना जर आपण प्रेसिडेंट आहे जमिनी दिल्या नाही त्या व्हाईट मॅनला, तर दे विल फोर्स टू सरेंडर बाय द व्हाईट मॅन विथ द हेल्प ऑफ गन, आणि कदाचित ते बंदुकी लावून आपल्या ह्या सगळ्या जमिनी घेतील. हे त्या शीतलला समजतं, त्या आदिवासींच्या प्रमुखाला समजतं. दस द ऑथर गिव्स हिज वर्ड टू कोऑपरेट विथ द प्रेसिडेंट ऑर्डर, आणि म्हणून हा शीतल प्रेसिडेंटला वचन देतो, शब्द देतो की ठीक आहे साहेब, मी तुम्हाला मदत करतो, कोऑपरेट करतो. शीतल अँड हिज लेटर, पुन्हा हा शीतल आणि त्याचं जे लेटर आहे प्रेसिडेंटला लिहिलेलं, त्याचा आपल्याला या ठिकाणी थोडासा विचार करावा लागेल. द चीफ ऑफ द नॉर्थ अमेरिकन सुकुमिस ट्राईब ऑफ वॉशिंग्टन स्टेट, तर वॉशिंग्टन राज्यामध्ये म्हणजे उत्तर अमेरिकेमधले सुकोमिश जमातीचा प्रमुख म्हणजे हा शीतल रोड दिस लेटर टू द प्रेसिडेंट, आणि त्या प्रेसिडेंटचं नाव आहे फ्रँकलिन पियर्स. तर हा शीतल अमेरिकेचा अध्यक्ष फ्रँकलिन पियर्सला एक पत्र लिहितो. शीतल रोट अ लेटर टू द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका फ्रँकलिन पियर्स. द ऑथर, हा जो ऑथर आहे, लेखक आहे, ज्याला आपण शीतल म्हटलेला आहे, रेफर्स टू हिज ट्राईब ॲज द रेड मॅन, त्याचे जे जात आहे जमात आहे त्याला तो रेड मॅन म्हणतो. ऑर द नेटिव्ह इंडियन्स, आणि या जमातीचं या आदिवासींचं दुसरं नाव आहे नेटिव्ह इंडियन्स किंवा रेड मॅन. अँड अर्बन पॉप्युलेशन ॲज द व्हाईट मॅन, आणि त्या अमेरिकेमधले जे लोक आहेत त्यांना व्हाईट मॅन असं म्हटलं जातं. द लेटर कन्वे हिज फिलॉसॉफी अँड इमोशन्स रिगार्डिंग हिज नेटिव्ह लँड, त्यांची जी जमीन आहे, त्यांचे जे लोक आहेत त्याबाबतचे त्याचे विचार या लेटरमध्ये त्यांना मांडलेले आहेत. शीतल इज वेरी अबाउट द इफेक्ट ऑफ अर्बनायझेशन अँड चेंजिंग द ओनरशिप ऑफ द लँड. ऑब्विसली मी आधीच म्हटलेलं होतं की या जमिनीचा मालक आदिवासी असतो. या शीतलला आता काळजी पडते की सरकार हे जमिनी घेणार आदिवासींकडून, आणि या ठिकाणी शहर अर्बनायझेशन, शहरीकरण होणार, आणि त्यामुळे पर्यावरण, एन्व्हायरमेंट आणि सगळंच नेचर, निसर्गाचा सगळा नाश होणार, हे सगळं याला कळतं शीतलला. आणि ह्या सगळ्या गोष्टी तो या लेटरमध्ये लिहितो. तीच त्याची सिंपल फिलॉसॉफी, म्हणजे त्याचं ते साधं सोपं तत्वज्ञान आहे. पुढे या लेटरमध्ये म्हणजे या लेसनमध्ये एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स काही त्यांना डिस्कस केलेले आहे. पर्यावरणीय समस्या आर रिलेटेड टू द अर्बनायझेशन अँड चेंजिंग द ओनरशिप ऑफ लँड. द नेटिव्हज आर इको फ्रेंडली अँड आर रियल मास्टर्स ऑफ द लँड फॉर अ बॅलन्स एन्व्हायरमेंट. द सिस्टम ऑफ लँड शुड remain as it is. Though the author agrees to sell his land, the idea seems strange to him. For him, the sky and the land are not good for selling and buying. पहा, या जगामध्ये पर्यावरणाच्या खूप समस्या चालू आहे, आणि याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण. अर्लियर ह्या सगळ्या जमिनी आदिवासींकडे होत्या, आदिवासी शेतात राबायचे, जंगलात राहायचे, आणि त्यावेळेस हा निसर्ग आणि पर्यावरण अत्यंत शुद्ध होतं. पण शहरीकरण वाढलं आणि हे जे व्हाईट मॅन आहे, स्वतःला उधारलेले समजणारे लोक यांनी आदिवासींकडून जमिनी विकत घेतल्या, जबरदस्तीने घेतल्या, आणि मग ओनरशिप म्हणजे मालकी बदलली. द चेंज ऑफ ओनरशिप ऑफ द लँड, मालकी बदलली, आणि मग या ठिकाणी सगळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या. बिकॉज हे जे ट्राईब्स आहेत, शकोवित जमातीचे लोक आहेत, रेड इंडियन आहे किंवा जगातले कुठले आदिवासी, ते मुळातच इको फ्रेंडली असतात, म्हणजे पर्यावरणाचे ते स्नेही असतात, आणि म्हणून त्या काळामध्ये पर्यावरणाच्या समस्या नव्हत्या. आता हे बॅलन्स एन्व्हायरमेंट राहिलंच नाही, बिकॉज द चेंज ऑफ द ओनरशिप ऑफ द लँड. जी सिस्टम होती शेतीची, लँडची जी सिस्टम होती आधीची, ते योग्य होती. आता ती सिस्टमच बदललेली आहे. आता ज्यांच्याकडे पैसा तो जमीन विकत घेणार आणि वाटेल ते त्या जमिनीवर तो करणार. तसं पाहिलं तर सेलिंग ऑफ लँड म्हणजे जमिनीची विक्री हा भागाच्या शीतलला मान्य नाही. हे डिसएग्री विथ द कॉन्सेप्ट ऑफ सेलिंग ऑफ लँड, हे त्याला मान्यच नाही. बिकॉज ही नो वी कांट सेल द लँड, कारण आपण जमीन विकत शकत नाही असं त्याला वाटतं. जमिनीवर मालकी त्या आदिवासीचीच राहायला पाहिजे असं त्याला वाटतं. तो असाही म्हणतो की लँड अँड स्काय आर नॉट फॉर द सेल, म्हणजे जमीन आणि आकाश आपण विकू शकत नाही. पण दुर्दैवाने आता दोन्ही ठिकाणी व्यवहार सुरू झालेले आहेत. आकाश तेवढं बाकी राहिलं, पण एक दिवस होईल की लोक आकाशालाही विकत घ्यायला लागतील. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहे यामुळे काय झालं की पर्यावरणाचं सगळं बॅलन्स बिघडलेलं आहे. देन द नेटिव्ह अमेरिकन कन्सिडर देअर लँड व्हेरी सिक्रेट अँड द वंडर्स ऑफ नेचर आर होली.
in their memory. The author requested that the white man not consider the land as enemy. The unnatural activities of the white man will turn the Greenland into a desert, and it will be dreadful for the entire world. The cities on the land will not be suitable to live in or enjoyable for everyone. It will be full of noise, dirt, pollution, and human-made desert. The tribes try to protect natural beauty, while the white man do not seem to appreciate it. The Sital once again tried to tell us about the changes in the ownership on the land and its effect as a environmental crisis. तर या ठिकाणी शीतल काय करतो, पुन्हा एकदा आदिवासी आणि त्या जमिनीबद्दल बोलतो. तर हे अमेरिकन आणि कुठले आदिवासी त्या जमिनीला, निसर्गाला एक देवता समजतो, सिक्रेट पवित्र समजतात आणि हे सगळ्या गोष्टी ते जगतात पवित्रपणे, निसर्गाशी त्यांचे रिलेशन्स असतो. पण आता हे सगळं संपणार, कारण ते व्हाईट मॅन ही सगळी जमीन विकत घेणार. आणि म्हणून हा जो ऑथर आहे, लेखक आहे, तो त्या व्हाईट मॅनला रिक्वेस्ट करतो की तुम्ही या जमिनीला एनिमी म्हणजे तुमचे शत्रू समजू नका, तर आमच्याप्रमाणे तुम्ही जमिनीवर, निसर्गावर प्रेम करा. तुमच्या ज्या अननॅचरल ऍक्टिव्हिटीज आहेत व्हाईट मॅनच्या, म्हणजे तुम्ही सिटीज तयार करणार, कारखाने तयार करणार, आणि या सगळ्यामुळं काय होईल की ही जी सुपीक जमीन आहे तिचं डेझर्ट होईल, म्हणजे वाळवंटात ही जमीन सगळी तुम्ही कन्वर्ट कराल. आणि असं जर झालं तर ते संपूर्ण वर्ल्ड जगासाठी ड्रेडफुल असणार आहे, भयंकर असणार आहे. म्हणजे संपूर्ण जगालाच पर्यावरणाच्या समस्याला फेस करावं लागणार आहे. द सिटीज ज्या निर्माण होणार आहे या जमिनीवर, मोठे मोठे कारखाने, मोठे मोठे घर आणि बंगले, त्यामुळे या दुनियेमध्ये नॉईज म्हणजे प्रचंड कलबला निर्माण होणार, डर्ट जिकडे तिकडे घाण निर्माण होणार, पोल्युशन निर्माण होणार. आणि आपण हे सगळे प्रश्न आता पाहत आहोत. सगळ्या शहरं आणि खेडे सुद्धा पोल्युटेड झालेले आहेत. डर्ट घाण जिकडे तिकडे आहे, नॉईज गोंधळ सगळं इकडे झालेला आहे, आणि एक प्रकारे आपण या जमिनीचं वाळवंट करून टाकलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी शीतलला आधी समजत होत्या आणि म्हणून तो या अर्बनायझेशनला, सेलिंग ऑफ लँडला विरोध करत होता. आणि म्हणून त्यानं जे लेटर लिहिलं होतं तेच या ठिकाणी आपल्याला या लेसनच्या माध्यमातून अभ्यासासाठी आलेलं आहे. ऑथर ऍक्सेप्ट द प्रेसिडेंट ऑफर. जरी शीतलला हे सगळं मान्य नव्हतं, पण तरी त्याला अमेरिकेच्या प्रेसिडेंटचं जे प्रपोजल होतं, जी ऑफर होती, ते ऍक्सेप्ट करणं भागच होतं आणि ती त्यानं केली. शेती विकण्यासाठी ते लोक तयार झाले. ऑथर ऍक्सेप्ट द ऑफर ऑफ ऑन अ कंडिशन. The condition is that white man should treat the land and its beasts with respect. He is heartbroken to see the destruction of the beasts, because the destruction of the beasts is the destruction of man. There was no any way to the Sital. त्या शीतलकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता, त्या ट्राईब्सकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. त्यांना या प्रेसिडेंटचं प्रपोजल मान्य करणंच होतं आणि आपल्या जमिनी विकणंच होतं. पण तरीही एवढं सगळं झाल्यानंतर शीतलला भीती वाटतं आणि तो त्या व्हाईट मॅनला रिक्वेस्ट करतो की तुम्ही या जमिनीला व्यवस्थित ट्रीट करा, या जमिनीवर तुम्ही योग्य प्रकारे ऍक्टिव्हिटी करा, आणि या जमिनीवर, या निसर्गामध्ये जे बीट्स राहतील म्हणजे पशु, प्राणी, पक्षी, वनस्पती, या सगळ्यांना तुम्ही रिस्पेक्ट करा, त्यांचा विध्वंस करू नका, असं तो त्यांना सांगतो. ही इज हार्ट ब्रोकन. त्याचं अतिशय मन दुखतंय सगळं डिस्ट्रक्शन पाहून, विनाश पाहून. छोटे छोटे पशु पक्ष्यांचा बळी जाताना पाहून त्याला फार दुःख होतो आणि तो सगळ्या त्याच्या कन्सर्न, त्याच्या सगळ्या चिंता पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंटच्या बाबतीत या लेटरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. ऑथर्स कन्सर्न अबाउट द एन्व्हायरमेंट. या पर्यावरणाबद्दल ज्या लेखकाच्या चिंता आहेत त्या पण या लेटरमध्ये त्यांना मांडलेल्या आहेत. द एंटायर लेटर शोज हिज कन्सर्न अबाउट द लॉस ऑफ द एन्व्हायरमेंट. ही नोज द बॅड इफेक्ट्स ऑन द एन्व्हायरमेंट ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लँड फॉर व्हाईट मॅन. He tries to protect the environment. He says God is the same for all and that any harm to the earth is an insult to the creator of power.
When the white man tries to control and destroy nature, it will be the end of living and beginning of decaying. शेवटी तो त्याच्या चिंता ही पुट हिज कन्सर्न इन दॅट लेटर, स्वतःच्या चिंता या पर्यावरणाबद्दल तो त्या लेटरमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की चेंज ऑफ ऑनरशिप ऑफ द लँड फ्रॉम द नेटिव्ह अमेरिका रेड मॅन टू द व्हाईट मॅन इट इज अ कॉज ऑफ द डिस्ट्रक्शन ऑफ द ब्युटिफुल नेचर. तो असं म्हणतो की जेव्हा तुम्ही हे आदिवासीकडून जमिनी विकत घेणार आहात, जबरदस्तीने घेणार आहात, व्हाईट मॅनला देणार आहात आणि तिथूनच या पर्यावरणाचा विध्वंस सुरू होणार आहे. तो पुढे असंही म्हणतो की गॉड इज वन फॉर ऑल. परमेश्वर सगळ्यासाठी सारखा एकच आहे आणि खऱ्या अर्थानं परमेश्वर म्हणजे कोण? आपली जमीन, आपले जंगल, आपलं पर्यावरण म्हणजेच गॉड आहे, परमेश्वर आहे. अँड व्हेन यू डू नॉट रिस्पेक्ट टू द लँड देन यू ऑलरेडी इन्सल्ट टू द गॉड. आणि म्हणून तुम्ही या पर्यावरणाचा जेव्हा अयोग्य वापर करणार आहात तेव्हा तुम्ही जणू परमेश्वराचाच अपमान करणार आहात. असं तुम्ही करू नये. हे निसर्ग तुम्ही नष्ट करू नये, कारण डिस्ट्रक्शन ऑफ द नेचर इज द डिस्ट्रक्शन ऑफ द ह्युमन बीइंग्स. पर्यावरणाचा विध्वंस म्हणजे संपूर्ण मानवजातीचाच विध्वंस आहे, असं तो या लेटरमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. द ऑथर सेज अबाउट देअर ट्राईब्स. या लेटरमध्ये लेखक म्हणजे हा शीतल त्याचे जे ट्राईब आहे, त्याचे जे आदिवासी आहे त्यांच्याबद्दल सांगतो. अकॉर्डिंग टू हिम द ट्राईब इज अनसिव्हिलाइज्ड अँड डज नॉट अंडरस्टँड द व्हाईट मॅन्स ड्रीम्स ऑर विजन. The tribes always loves, respects and holds on to the land in their memories. For them, earth and land are form of God and they should not be harmed. तर शीतल असं म्हणतो की माझे जे आदिवासी बांधव आहेत, ट्राईब्स आहेत, दे आर अनसिव्हिलाइज्ड. ते फार शिकलेले नाही, पुढारलेले नाही, ते साधे सुधे आहेत, सिंपल आहेत. डज नॉट अंडरस्टँड आणि म्हणून त्यांना समजत नाही. व्हाईट मॅन्स ड्रीम्स अँड विजन. तुम्ही जे पुढारलेले गोरे लोक आहेत, तुमचे स्वप्न आणि तुमची दृष्टी त्यांना नाही समजत. त्यांचं विश्वच वेगळं आहे. ते जे ट्राईब्स आहेत ते लव, रिस्पेक्ट अँड होल्ड्स ऑन टू द लँड इन देअर मेमरीज. ते जमिनीवर प्रेम करतात, निसर्गावर प्रेम करतात, रिस्पेक्ट करतात आणि निसर्गामध्येच त्यांना परमेश्वर दिसतो आणि निसर्गाच्या सान्निध्यात ते राहतात. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या स्मृतीमध्ये फक्त निसर्ग आणि निसर्गच असतो. फॉर देम म्हणजे त्या आदिवाशांसाठी अर्थ अँड लँड आर फॉर्म ऑफ गॉड. हे जमीन आणि हे निसर्ग त्यांच्यासाठी जणू परमेश्वर आहे. अँड दे शुड नॉट बी हार्म. आणि ते या पर्यावरणाला, जमिनीला अजिबात हार्म म्हणजे इजा करत नाही. आणि म्हणून तुम्हीही तुमच्या ताब्यात या जमिनी गेल्यानंतर तुम्हीही या जमिनीवर वेगळ्या प्रकारे विध्वंस करू नये, असं तो आपले कन्सर्न मांडतो आणि आपल्या आदिवासी बांधवाबद्दल तो बोलतो. तर या ठिकाणी हे लेसन अतिशय छोट्या भाषेमध्ये, शब्दामध्ये आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोटीशी सुंदरी स्टोरी आहे आणि रियालिटी आहे की या जगाचा स्वामी, या जमिनीचा, निसर्गाचा मालक म्हणजे इथला मूळ रहिवासी म्हणजे आदिवासी. आणि जोपर्यंत आदिवाशांच्या ताब्यामध्ये हे सगळे लँड आणि निसर्ग होता तोपर्यंत हे सगळं शुद्ध प्युअर होतं. पर्यावरणाचे प्रश्न या ठिकाणी नव्हते. मग सो कॉल्ड जे शिकलेले सवरलेले लोक आहे, व्हाईट मॅन आहे, गोरे लोक आहेत, शिकलेले लोक यांनी बळजबरीने वेगवेगळ्या मार्गाने ह्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि मग मोठे मोठे कारखाने, मोठे मोठे इमारती आणि खूप सारं या ठिकाणी निर्माण झालं. आणि मग पर्यावरणाचा सगळा विध्वंस कसा होत गेला त्याबाबतची कन्सर्न या शीतलनं या ठिकाणी मांडलेली आहे. तर शीतल म्हणजे कोण, व्हाईट मॅन म्हणजे कोण, रेड मॅन म्हणजे कोण, ट्राईब, हे सगळे आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ते थोडंसं आपण पाहून घेतलं तर नक्कीच आपल्याला ते चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. तसं हा लेसन पर्यावरणावर डिपेंड करतं आणि पर्यावरण ही आताच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर शेवटी आपण या धड्याचे जे MCQs आहे त्यावर आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट डज द फ्रेज माय वर्ड्स आर लाईफ स्टार्स दे डू नॉट सेट मीन्स. तर याचं आन्सर आहे हिज वर्ड्स आर इटर्नल. हा क्वेश्चन थोडा समजून घ्या. जेव्हा हा लेखक म्हणतो माय वर्ड्स आर लाईफ स्टार्स, तर याचा अर्थ काय? माय वर्ड्स आर लाईफ स्टार्स याचा अर्थ काय? तर याचा अर्थ होतो हिज वर्ड्स आर इटर्नल.
त्याचे जे शब्द आहेत ते अमर असणारे आहेत असा याचा अर्थ होतो. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज यूज्ड टू डिस्क्राइब द नेटिव्ह अमेरिकन पीपल्स रिलेशनशिप विथ द अर्थ. ते जे आदिवासी आहे त्यांचं त्या जमिनीशी काय नातं आहे, तर ते आहे होली, म्हणजे अत्यंत पवित्र नातं त्यांचं निसर्गाशी आणि जमिनीशी आहे. तिसरा क्वेश्चन आहे, when Sital says his father's graves and his children's bright right is forgotten, he means, याचं उत्तर आहे, the white man takes no cognizance of the past and has no respect for the future. प्रश्न पुन्हा समजून घेऊ. when Sital says, जेव्हा हा लेखक म्हणतो his father, त्याचे वडील, graves म्हणजे निघून गेलेले असतील, and his children, त्याचे मुलं, बर्थ राईट, जन्म घेतील, इज फॉरगेटन, ते सगळं विसरून जातील. याचा अर्थ काय, तर द व्हाईट मॅन टेक्स नो कॉग्निझन्स ऑफ द पास्ट अँड हॅज नो रिस्पेक्ट फॉर द फ्युचर. म्हणजे हे जे व्हाईट मॅन आहे त्यांना भूतकाळाचे काही घेणं देणं नाही आहे आणि त्यांना फ्युचरचे काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त वर्तमानमध्येच राहायचं आहे आणि कमाई करायची आहे आणि त्यासाठी ते निसर्गाचा बळी देणार आहेत. चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज द वन कंडिशन Sital sets on accepting white man's offer. तर हा लेखक व्हाईट मॅनची ऑफर कोणत्या कंडिशनवर ऍक्सेप्ट करतो, तर उत्तर आहे दॅट द व्हाईट मॅन ट्रीट ऑल ॲनिमल्स ॲज इक्वल. जमिनी तुमच्या ताब्यात तुम्ही घेतल्यानंतर तिथले सगळे जे ॲनिमल्स, प्राणी, छोटे छोटे पक्षी आहेत त्यांना तुम्ही इक्वली आणि चांगलं ट्रीट करा, या कंडिशनवर तो जमीन द्यायला तयार असतो. पाचवा क्वेश्चन, व्हॉट डज सीतल हॅव टू से अबाउट देअर गॉड्स. तर हा सीतल गॉड बद्दल काय म्हणतो, ऑल गॉड्स आर अल्टिमेटली द सेम, सगळेच देव, सगळे परमेश्वर सेम असतात असं तो म्हणतो. आणि सहावा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द वॉर्निंग सीतल गिव्ह द व्हाईट मॅन. हा सीतल व्हाईट मॅनला कोणती वॉर्निंग देतो, if you don't take care of land and the earth, you will one day die suffocated by your own pollution. तो स्पष्टपणे सांगतो की या जमिनीची आणि या निसर्गाची तुम्ही जर केअर केली नाही तर नक्कीच तुम्ही स्वतःच निर्माण केलेल्या पोल्युशन मध्ये स्वतःच गुदमरून मरून जाल. अशा प्रकारचं पर्यावरणीय संकट या जगावर येईल अशी तो वॉर्निंग देतो. तर या ठिकाणी हा लेसन पूर्णपणे संपला. याचा एक अत्यंत शॉर्ट मध्ये जर पुन्हा याला रिवाइज करायचं असेल तर ट्रायबल आर द रिअल मास्टर ऑफ द लँड. आदिवासी खऱ्या अर्थानं या जमिनीचे मालक आहेत. मॉडर्न मॅन कॅप्चर देअर लँड. आधुनिक काळामध्ये या श्रीमंत लोकांनी सुद्धा पुढारलेल्या लोकांनी ह्या सगळ्या जमिनी कॅप्चर केल्या. मॉडर्न मॅन इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. आता दुनियेमध्ये जे इन्व्हायरमेंटल पर्यावरणीय प्रॉब्लेम्स आहेत त्याला हे पुढारलेले लोकच कारणीभूत आहे, ज्याला या लेसन मध्ये व्हाईट मॅन म्हटलेलं आहे. सोल्युशन काय, सेव्ह नेचर, निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा, इको फ्रेंडली व्हा, हेच एक सोल्युशन या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे आपण हा लेसन थोडासा आणखी रिवाइज केला. तर शेवटी पर्यावरणाचं संरक्षण करा अशा प्रकारचा मेसेज हा लेसन आपल्याला देतो. तर हा लेसन समजण्यासाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स लिहा आणि पहिल्यांदा जर चॅनलला आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक यू फॉर वॉचिंग. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि अभ्यास एन्जॉय करायलाही शिका. थँक्स वन्स अगेन.